ईव्हीएममध्ये 10% घोटाळा आहे असं केजरीवालने जाहीर केलं होतं। याचा अर्थ त्यांनी सर्व अर्थानं सर्वे करून आपला पराभव निश्चित हे त्याच वेळेला मान्य केलं होतं। आणि म्हणून 3 वेळा सतत सत्ता असल्यानंतर लोकांना जे काही आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता तो करू शकले नाही। म्हणून हा पराभव जो आहे हा भाजप म्हणून नाही तर त्या केजरीवालने न केलेल्या कामाचा सुद्धा परिणाम त्याच्यात जाणवलेला आहे। आणि भाजपने वेल प्लॅन ज्याला म्हणतात ना त्या प्लॅननुसार ही निवडणूक लढवली। म्हणून निश्चित भाजपच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायलाच पाहिजे। आणि केजरीवालनी लोक भावनेच्या भरात एखाद्या वेळेला जाऊ शकतात पण दरवेळेला नाही हा दाखवून दिलेला आहे। म्हणून आजचा हा जो विजय भाजपचा झालेला विजय यामध्ये एक वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।